नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका गणेश देवकर प्रवास जिदीचा या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे। मित्रांनो आज नवीन दिवसाची सुरुवात घेऊन आलेलो आहे आपण। चला तर बघूया पहिली बुकिंग कोणती मिळते। आज गाडी आपण मित्रांनो लवकरच काढलेली आहे, 9 वाजताच गाडी काढलेली आहे। बघूया आज काय होतंय काय नाही ते। चला लवकर काढल्याचा फायदा होतोय का नाही ते पण बघूया मित्रांनो। तर मित्रांनो ठरल्याप्रमाणे गाडी आले, साफसफाई केली गाडीची मित्रांनो आणि लगेच ऑनलाईन आलो। लगेच आपल्याला एक बुकिंग आलेली आहे मित्रांनो गोरेगावसाठी। चला तर मग बघूया मित्रांनो, हा बघा स्क्रीनशॉट गोरेगावचा। चला तर मित्रांनो जाऊया गोरेगावसाठी आणि लवकर गाडी काढल्याचा फायदा झालेला आहे। दिवस कसा जातो माहीत नाही ते पण बघूया, दिवस कसा जातो। चला तर मित्रांनो गाडी लावलेली आहे भरायला। असे रोल घेऊन जायचे मित्रांनो, कार्डबोर्ड पेपर आहे, हे पॅकिंगचं मटेरियल आहे, त्यांची कंपनी आहे मित्रांनो। तर हे रोल पटपट लोड करूया गाडीत। आता किती किलो आहे माहीत नाही मटेरियल, बघूया आणि निघूया। चला मग। तर बाबांनो झालेली आहे आपली गाडी भरून, जास्त लोड नाही, 800 किलोच आहे पण गाडी फुल भरलेली आहे मित्रांनो। तर बघूया आता किती वेळ लागतोय, 1.5 तास दाखवते पोचायला मित्रांनो, 10 वाजलेले आहेत। चला तर मग गाडी भरायला 27-28 मिनटं गेली, जास्त काही वेळ गेला नाही। चला मग जेवढं लवकर होईल तेवढं जाऊया, पटपट गाडी खाली करूया। आजचा दिवस कसा जात आहे काय होत आहे ते पण बघूया मित्रांनो। चला तर आपण फायनली माझेवाड्याच्या ब्रिजवर पोचलेलो आहे। खाली बघू शकता ट्रॉफिकच्या रांगा लागलेल्या आहेत, जबरदस्त असं ट्रॉफिक लागले खाली मित्रांनो। बरं झालं आपण वरून गाडी काढली। कसा आहे व्ह्यू मित्रांनो, जबरदस्त असा व्ह्यू दिसतोय मित्रांनो। या ब्रिजवरनं यू टर्न मारून आपल्याला परत याच दिशेने जायचंय। तर ट्रॉफिक का झाला असावं माहीत नाही, शनिवार रविवार सुट्ट्या होत्या, आज परत वर्किंग डे आहे। सगळे बाहेरून येणारे लोक, नाशिकच्या दिशेने येणारे लोक आलेले आहेत मित्रांनो। बघू शकता कसलं ट्रॉफिक आहे। बाबा 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 हे काय आहे रे बाबा, कसलं ट्रॉफिक म्हणावं याला। चला जाऊया पटपट, तासाभराचं अंतर आहे, 1-1.5 तासात पोचून जाईल आपण। चला तर पकडलेलं होतं मित्रांनो, शूट काय करू शकलो नाही, पण चला आज दिवस चांगला आहे, दिवसाची सुरुवात पण चांगली झालेली आहे। काय होतंय काय नाही आजच्या दिवसात पण ते पण आपण बघून घेऊया। चला तर क्रॉस केलेला आहे आणि 12 ते 13 मिनिटं दाखवतोय मित्रांनो। बहुतेक लवकरच पोचेल आपण, पण मला वाटतं जवळचंच लोकेशन आहे गोरेगावचं, नेस्कोच्या साईडचंच लोकेशन आहे। फक्त सिग्नल क्रॉस करायचा आहे पुढचा JVRचा। तर मग लवकर होईल तेवढं लवकर जाऊया गाडी काढण्याचा। आणि 12 मित्रांनो चला तर मग व्हायला चालू झालेली आहे। पटापट गाडी खाली करून घेऊया आणि याच्याच बाजूला MIDC इंडस्ट्रियल एरिया आहे, प्रवासी इंडस्ट्रियल एरिया म्हणून। बघूया इथूनच थांबूया, काय भाडं वाजतंय का ते। चला तर मग गाडी पहिली खाली करून घेऊया आणि निघूया मित्रांनो। महावीर प्लॅस्टिकला माल घेऊन आलेलो आपण एक गोरेगावला। चला तर मग पटपट गाडी खाली करून घेऊ आणि निघूया मित्रांनो गाडी खाली झाली आपली आणि आपण एक 20 मिनिटं वेट केला दुसऱ्या भाड्याला। तर दुसरं एक भाडं आपल्याला लोकल भेटलेलं आहे, गोरेगाववरूनच भेटलेलं आहे, तेही भाडं बँड्राला घेऊन जायचं आहे, विलेपार्ले एअरपोर्टला। हा बघा स्क्रीनशॉट, हे जबरदस्त असं भाडं आहे मित्रांनो। चला तर मग हे आपल्या आजच्या दिवसातलं दुसरं भाडं आहे, बघूया आता याच्यानंतर ही काय होते। आणि आता माल काय आहे ते पहिलं बघून घेऊया, कारण माल काय आहे ते आपल्याला माहिती नाही। पहिलं माल काय आहे ते चेक करूया आणि मग आपण तुमच्यासमोर प्रेझेंट होऊया। आपण लोकेशनला पोचलेलो आहे
आणि ती कार निघते मित्रांनो, ती कार यायला लागली मागे. ती कार निघाली की आपल्याला तशीच गाडी टाकायची आहे. ही कार निघते म्हणून थांबलेलो आहे मित्रांनो. लगेच इथे गाडी भरून घ्यायची आपल्याला आणि जायचं आहे एअरपोर्ट कार्गोला. चला तर मग बघूया कार्गोला किती वेळ लागतोय, काय होतंय मित्रांनो, कारण खूप लेट होणार आहे कार्गोला मित्रांनो. ड्रॉप लोकेशन आहे 11 किलोमीटर आणि 32 मिनिटावरती होतं. तर आपण फायनली लोकेशनला पोचलेलो आहे. हिल्टॉन गार्डन हॉटेलपाशी पण आलेलो आहे आणि पुढे जे आडवा ब्रिज दिसतोय तो एअरपोर्टचाच ब्रिज आहे मित्रांनो. म्हणजे आपण 4 ते 5 मिनिटात एअरपोर्टवरती पोचतोय. आता अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरती आलेलो आहे. वरून जो ब्रिज गेलेला आहे तो एअरपोर्टचाच ब्रिज आहे. फक्त या ब्रिजवरती कमर्शियल व्हेकलला अलाव नाही आहे, कार वगैरे कस्टमरच्या वगैरे त्याच्यासाठी तो ब्रिज अलाव आहे. बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, सहारा गाव, सहारा कार्गो संकुल, मरोळ नाका. तर मित्रांनो इथून पण आपल्याला खूप सारी भाडी मिळतात, भाडी वाजत असतात इथून पण. आणि हा सगळा एअरपोर्टचाच पट्टा आहे मित्रांनो. आणि एक 2 ते 3 मिनिटावरतीच लोकेशनला पोचतोय. चला पटपट जाऊया लोकेशनला, गाडी खाली करून घेऊया आणि कोणतं भाडं भेटते ते बघूया मित्रांनो. हे बघा प्लेन चाललंय, दिसतंय का नाही माहीत नाही, गेलं झाडाच्या आडमध्ये ते पण. चला तर मित्रांनो मग पटकन जाऊया, गाडी खाली करून घेऊया आणि निघूया. पण बघू शकता हे 40 बॉक्स आहेत. हा असा माल आहे, खूप कमी माल आहे आपल्या गाडीत, पण वजन जास्त आहे. 800-900 किलो वजन आहे. आणि तोच माल या गाडीत खाली करायचा आहे. गाडीची चावी आणायला गेलेली आहे दरवाजाची, 10 मिनिटात येतील. पटापट गाडी खाली करून घेऊया, बघूया कोणतं भाडं वाजतं आपल्याला. मग तर बाबांनो आपली गाडी फायनली खाली करायला घेतलेली आहे. पटापट खाली होऊन जाईल आता आणि लगेच निघूया आपण. घेतली बाबा फायनली, 1 तास वेटिंग केला पण घेतली फायनली खाली करायला. कमी अर्धा ते पाऊण तास गाडी खाली केल्यानंतर थांबलेलो. इथंच एअरपोर्टच्या बाजूला साकीनाका आहे आणि आता हे आपण जे आहे ती साकीनाका मेट्रो स्टेशनच्या खालीच आहे मित्रांनो. इथून 4-5 ऑर्डरी वाजल्या आपल्याला, पण आपण त्या ऑर्डरी उचलल्या नाहीत. 7 ऑर्डरी होत्या मित्रांनो, पण शेवटी आपण एक लोकल ट्रिप उचललेली आहे, चांगली आहे. 7 कुर्ला कॉम्प्लेक्सला लोकेशन मित्रांनो 1-1.5 किलोमीटरच आहे. 1-2 मिनिटात आपण पिकअप लोकेशन गाडी पिकअप करूया आणि जाऊया जिओ सेंटरच्या इथेच आहे. कशाचं ऑफिस आहे ते बघूया, काय बोलला ते माझ्या लक्षात नाही आता कस्टमर. पण चला जाऊया, माणसं बोलला. चला मग एक 5 ते 4 मिनिटातच आपण पोचतो लोकेशनवरती, बघूया काय होतंय ते. फायनली लोडिंग झालेली आहे. असे 94 बाटले आहेत, ते घेऊन जायचं आहे आपल्याला. सिलेंडरची बाटली आहेत बऱ्यापैकी, 94 म्हणून सांगितले आपल्याला. चला तर मग बघूया किती आहेत काय आणि भरूया आणि निघून. चला मग बँड्राच्या दिशेने जाता जाता एअरपोर्टच्या मार्गे निघालो आपण, एअरपोर्ट कार्गोवरून. तर असं लागलं ट्रॉफिक, कारण रस्ता खोदला होता आणि एक लाईन बंद होती तिथे, त्याच्यामुळे झालं भयंकर असं ट्रॉफिक. बघूया आता किती हा कुठपर्यंत असं ट्रॉफिक आहे ते. आपल्या काचेवर ना मित्रांनो धूळ माती जास्त बसलेली आहे आणि वरून सूर्याची किरणं पण चमकत आहेत, त्याच्यामुळे सूर्य समोरच आहे ना, त्याच्यामुळे आपल्या रिफ्लेक्टर फ्लॅश मोबाईलचं काम करत नाही, त्याची उलटी किरणं पडत आहेत म्हणून. चला बघूया मित्रांनो, पटापट जाऊया. बाबांनो फायनली आपण लोकेशनला पोचलो आणि गाडी खाली करायला घेतलेली आहे. चला तर मग पटपट गाडी. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, आता आपण बँड्राला थांबलेलो आहे. आज 3 ट्रिपा झालेल्या आहेत मस्तपैकी आपल्या. पण तुम्हाला काय वाटतं की आपल्याला बँड्रावरून कुठलं भाडं मिळेल की नाही? 6:30 वाजलेले आहेत मित्रांनो.
मला वाटतं की भाडं मिळेल 7:30 वाजेपर्यंत. वाट बघितली पाहिजे मित्रांनो. चला तर मग बघूया मित्रांनो कोणतं भाडं भेटतंय. अपेक्षा आहेत की भाडं वाजावं आणि बँड्रा BKC सारखा एरिया असल्यामुळे 100% भाडं वाजणार मित्रांनो इथे. चला तर मग बघूया काय होतंय ते. कारण इथे जिओ सेंटर पण आहे मित्रांनो आणि कुर्ला पण आहे, कुर्ला टर्मिनस पण आहे, BKC बी आहे, कलानगर बी आहे, बँड्रा बी आहे, बँड्रा ईस्ट बी आहे. चला मग कोणतं भाडं वाजतंय ते बघूया मित्रांनो. वाट तर बघणार मित्रांनो, 1 तास वाट बघणार भाड्याची. चला 100% भाडं वाजेल आपल्याला. की 9 वाजू द्या, पण आपण बोललेलो 9 वाजू द्या, पण ट्रिप उचलणारच मित्रांनो. 7:30च वाजलेले आहेत आणि आपल्याला मीरा भाईंदरची ट्रिप मिळालेली आहे मित्रांनो. मीरा भाईंदर, बँड्रावरून डायरेक्ट मीरा भाईंदर. चला मग धावत्या मुंबईच्या जोरावरती आपण धंदा करतो मित्रांनो. मुंबईचं चक्रव्यूह पूर्ण फिरून झालेलं आहे आपला आज. मला असं वाटतंय सगळी आज वेस्टर्न लाईन जोडपून काढायची ठरवलेलीच आहे. सगळा वेस्टर्न लाईनचाच माल आपल्याला भेटलेला आहे सकाळपासून. चला मित्रांनो बघूया आता पण काय होतंय ते. चला बुकिंग लोकेशन 3 किलोमीटर आहे, 12 मिनिटं दाखवतोय मित्रांनो. लवकरच जाऊ लोकेशन पॉईंटला. बाबांनो आपण गाडी भरून आलो पण ट्रॉफिक भरपूर लागलं. गाडी भरताना सोसायटीच्या आतमध्ये गाडी गेली होती म्हणून रेकॉर्डिंग करू शकलो नाही, पण ट्रॉफिकला सामना करून बाहेर आलो. मित्रांनो आपण ही 3री ट्रिप पूर्ण करून 4थी ट्रिप उचललेली होती मीरा भाईंदरची आणि ट्रिप पण आत्ता मित्रांनो खाली केलेली आहे. बघू शकताय तुम्ही. हे आहेत आणि हे 2 जण आहेत मित्रांनो. चला तर मग ट्रिप एंड केलेली आहे आपण. बघूया भाडं घेऊया आणि नेक्स्ट बुकिंग कुठली मिळते ती बघूया आपल्याला आता मित्रांनो. मीरा भाईंदरमध्ये आपण आता